महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य समन्वयक व शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक शिवसेना वागळे विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शाखा जय भवानी नगर येथे लाडकी सून अभियान अंतर्गत महिला पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात संपन्न झाली। या बैठकीदरम्यान महिलांशी थेट संवाद साधत त्यांना अभियानाचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि संघटनेची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। सून ही घरातली मुलगीच असल्याची भावना समाजात दृढ करणे, तिचा सन्मान व सुरक्षिततेची हमी देणे आणि महिलांवरील कोणत्याही अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे हा या अभियानाचा मुख्य गाभा असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले। तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची ओळख करून त्यांना त्वरित कायदेशीर मदत मिळवून देणे, त्यांच्या हक्काविषयी जनजागृती करणे तसेच पीडित महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना मानसिक व नैतिक आधार देणे यावर विशेष भर देण्यात आला। घरगुती हिंसा हा गुन्हा आहे, तो केवळ कौटुंबिक विषय नाही, हा ठोस संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। सून सासू यांच्यातील नातेसंबंध अधिक सदृढ, सन्मानपूर्वक आणि संवेदनशील बनवण्याचाही या अभियानाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञेश भोईर तसेच विभागातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सून ही लेकीसारखीच आहे, तिला सन्मानाने वागवा असा संदेश देत सुरक्षित व सदृढ समाज निर्मितीसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। अडचणीत असलेल्या महिलांसाठी 88 28 86 22 88 88 28 89 22 88 हे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले असून या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। माझे सासवा म्हणेन मी आणि माझ्या मैत्रिणींना नमस्कार। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपले जे काही नेते आहेत, आपले शिवसेना पक्षाचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लोकांच्या फक्त ज्या सोयी सुविधा आहेत एवढ्यापर्यंत विचार न करता त्यांच्या घरातील स्तरावरती जे काही त्यांचे प्रॉब्लेम असतील त्यांना सुद्धा आपल्या समजण्याचा प्रयत्न केलाय। आणि यासाठी आपल्याकडे मीनाक्षी मॅडम आहेत ज्या आपल्यासाठी उभ्या आहेत की जेणेकरून कुठल्याही महिलेवरती अत्याचार होतो, काही बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतात ते नगरसेवकापर्यंत येतात, पण घरातल्या गोष्टी आणताना कधी कधी महिला या गोष्टी त्यांना एक लाज वाटते की या गोष्टी आपण कशा न्याव्या, पण त्या बाबतीमध्ये आपण त्या महिलेला पुढे आणून तिच्या रोजच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या घरातल्यासारखे आपण एकत्र येऊन सॉल्व्ह करावेत। आणि मी म्हणेन की माझ्या ज्या काही पदाधिकारी महिला आहेत, रणरागिणी आहेत, यासाठी कायमच तयार असते आणि त्यांनीही त्या महिलांना हेल्प करावी, त्यांना मदत करावी आणि तो मदतीचा हात आपण आपल्या एकमेकांना देऊन आपल्या प्रभागाची, आपल्या समाजाची कशी काय प्रगती करता येईल याच्यावरती आपला कायमच भर असेल। आणि ह्या गोष्टीचं श्रेय मी आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना देईन, मीनाक्षी मॅडम यांना देईन आणि जे काही त्याचं मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे। आणि समाजामध्ये नुसते असं म्हणतात ना की सुनेवरतीच अत्याचार होतात, मुली आहेत, बहिणी आहेत, कधी कधी लैंगिक शोषण करणारा हा आपल्या घरातला व्यक्ती सुद्धा असतो आणि त्या बाबतीमध्ये जी काही माहिती आहे ती गोपनीय ठेवून आपल्याला मदत केली जाईल। ह्या साऱ्या गोष्टींची आम्ही दखल घेऊ, पण तुम्ही आमच्यापर्यंत यायचं जे काही ध्येय आहे ते ऍटलीस्ट धाडस आहे, ते धाडस दाखवा, तुम्हाला प्रत्येक प्रकारची मदत केली जाईल। जसं आपल्याला सांगण्यात आलं की AI पद्धतीने आता कोणी आपले फोटोज काही एडिट करताय कुठल्या टेक्नॉलॉजी मार्फत, तर त्या बाबतीतही आपल्याकडे प्रशासनाची आपल्याला मदत असल्या कारणास्तव ज्या काही त्याचे आपण डिटेल्स काढून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल किंवा ते जे फोटोज आहेत, अश्लील फोटोज असतात ते काढण्यात येतील। त्या प्रत्येक बाबतीतलं सहकार्य करायला जर आपला पक्ष आपल्यासाठी तयार आहे तर आपण पाऊल उचलायचं धाडस नक्कीच करूया। जय हिंद, जय नमस्कार सर्वांना, नमस्कार। खरं तर मला असं वाटतं की लिगल डिपार्टमेंटने सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यानंतर सांगितलेल्या आहेत, मला परत त्याची पुनरावृत्ती करायची गरज नाही आहे आणि स्थानिक नगरसेवकांच्या मार्फत पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत। या अभियानाचं मूळ कारणच जसं सांगितले की वैष्णवी हगवण्याचं प्रकरण झालं आणि त्यावेळी साहेबांना तिच्या वडिलांनी सांगितले की तिथे साहेबांचा एक दरबार भरायचा आणि त्या तिथे महिलांना न्याय मिळायचा, कोणतीही तक्रार घेऊन गेले तर तिथे न्याय मिळायचा। तशीच जर हे असती आज तर माझी मुलगी गेली नसती आणि त्याच्यामुळे तुम्ही तशाच प्रकारचं एक हे चालू ठेवा। पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की गेली 9 वर्ष मी तिथे साहेबांच्या आश्रमात बसते मंगळवार आणि शुक्रवार
पण जिल्हा लेवलला ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी मी तिथे बसायची आणि त्यामार्फत ज्या काही अडचणी महिलांवर यायच्या ते सॉल्व्ह व्हायच्या तिथे. पण आता हा मोठ्या स्केलवर आपण करतोय लाडकी सून अभियान आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आपण ह्या अभियानाची सुरुवात केलेली आहे. महिलांवर अत्याचार होऊ नये आणि झालेच तर त्याच्यावरती काय निर्बंध आणता येईल किंवा त्यांना कशी मदत पोहोचवता येईल या मार्फत ह्या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वर्षाचा 3 वर्षापूर्वीची घटना आहे. एका मुलीने फाशी घेतली. का फाशी घेतली तर तिसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून. आणि तिसऱ्यांदा मुलगी झाली आणि फाशी घेतली. पण ती जेव्हा तिच्या मुलीने बघितलं तेव्हा आपल्या आईने फाशी घेतली. तिचे आई वडील अंबिकानगरमध्ये राहत होते आणि अंबिकानगरमधून तिच्या आई वडिलांनी जाऊन त्या मुलीला घेऊन आले अंबिकानगरला. आणि तिसरी मुलगी ती स्वतःच्या बरोबर घेऊन आली आणि 2 ज्या मुली आहेत त्या नवऱ्याकडे ठेवल्यात. आणि अंबिकानगरमध्ये ती मुलगी राहत असल्याने तिचे आई वडील बोलले की मॅडम माझी मुलगी काय मला जड नाहीये, फक्त तिच्या अजून पण तेच विचार तिच्या मनामध्ये घोळतायत, मला औषध द्या किंवा अजून मला मरायचंय, मला जगायचंच नाहीये, मी आत्महत्या करणार आहे. म्हणजे हेच विचार तिच्या मनामध्ये घोळत होते. त्या मला सांगण्यात आलं का तुम्ही जाऊन तिच्याशी बोला. मग मी हॉस्पिटलमध्ये जाऊन बोलले, तिच्याशी संपर्क साधला. हॉस्पिटलमध्ये बाई सगळं झालं, तू आई वडिलांना जड नाहीयेस किंवा तुझी मुली आहेत, 1 सोडून 3 मुली आहेत, 2 मुली तर नवऱ्याने ठेवून घेतल्या, तिसरी मुलगी तिच्याकडे होती. तर तिच्याशी वेळोवेळी आपल्याला नुसता त्या ज्या अशा पीडित महिला असतात तर त्या महिलांशी आपल्याला संपर्क साधायचा. ती स्वतःहून बोलू शकत नाही, ती सांगू शकत नाही, पण आपण त्यांच्याशी भेटून आपण त्यांच्याशी संपर्क करून आपण 2 शब्द जरी त्यांच्याशी गोडीने लाडीने किंवा आपण एक सहानुभूतीचे त्यांना दिले तर कुठे कुठे त्या खंबीर उभे राहतात. तर अशीच माझ्या बरोबरची हे झाली होती. तर ती मुलगी आज तिला वेळोवेळी आपण भेटले, वेळोवेळी तिला साथ दिली, तिला सांगितलं तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहेत, आम्ही तुझ्या बरोबर आहे. तशी तिच्या आई वडिलांनी पण तिच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले. तर आज तिची मुलगी पहिलीला शाळेत ऍडमिशन घेणार आहे, लहान शिशूला. आणि आज ती 15वीला तिने स्वतः 12वीचं शिक्षण झालं होतं, 12वी नंतर 13वी आणि 14वीला 15वीला आता तिचे पेपर चालू आहेत. तर आता तिचे 2 पेपर बाकी आहेत म्हणून ती आली नाही, नाहीतर ती सुद्धा या कार्यक्रमाला येणार होती आणि सांगणार होती का मॅडम मी महिलांशी बोलणार आहे. कारण जशी मला मॅडम भेटल्या, माझे आई वडील माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले, की आमचे साहेब एकनाथ गोरे साहेब आमच्या मागे खंबीर उभे राहिले. तसं तुम्ही घाबरू नका किंवा तुम्ही कुठे जाऊ नका. आता जर आपल्याला मीनाक्षी मॅडम, आपले जिल्हा प्रमुख मीनाक्षी मॅडम यांची पण साथ आहे, प्लस आपले उपमुख्यमंत्री यांची पण साथ आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी खचून जाऊ नका. तुम्हाला एवढ्या जणांची आज तुम्हाला साथ आहे आणि अशाच मुली पुढे उभ्या राहा हेच सांगण्याचा ती प्रयत्न करणार होती. आणि त्यासाठी ती ना इथे आली तर तिने तिच्या आईला पाठवलं, कारण आईला पाठवते ना. आज तिचा 2 पेपर अजून बाकी आहेत म्हणून ती एवढं सांगायचं तुम्हाला, कारण तुम्ही तुमच्या बाजूला जर असा अत्याचार होत असेल तर तुम्ही खंबीरपणे, तुम्ही महिला शिवसेनेचा महिला पदाधिकारी आहात. प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गोळामध्ये आम्ही नगरसेविका, आपल्या जिल्हा प्रमुख, आपले शाखा प्रमुख पण हे पोहोचू शकत नाही, तिथे तुम्ही पोहोचता. तर तुम्ही असा खंबीरपणे तिच्या पाठीमध्ये उभे राहा आणि तीच सूचना आम्हाला इथे पोहोचवा, जेणेकरून कुठल्या तरी महिलेचा जीव वाचेल. मला असं वाटतं लाडकी सून अभियानाचा हा 6वा टप्पा आहे आणि शाखा तिथे अभियान आपण सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक जिल्हा लेवलला असेल, पूर्ण महाराष्ट्रभर असेल, आपण लाडकी सून अभियानाची सुरुवात करतोय. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हे लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही संकल्पना आणली आणि लाडकी सून योजना अंमलात आणण्यासाठी अशा प्रकारे गेले 7 ते 8 महिने आपण काम करतोय. आणि आज पूर्ण शाखेच्या माध्यमातून आपण शाखा तिथे अभियान चालू केलेले आहे आणि पूर्ण ठाणे शहरामध्ये अशा प्रकारचं आपण अभियानाची सुरुवात करतोय आणि चांगला प्रतिसाद लोकांकडून आपल्याला मिळतो. मी असं म्हणेन की लाडकी सून अभियान हे आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत राबवली गेलेली एक अतिशय उत्तम अशी अभियान आहे की ज्याच्यामध्ये लोकांच्या जे काही सामाजिक त्यांचे गटर नाले नाही ह्याच समस्या नाहीत तर प्रत्येकाच्या कौटुंबिक समस्यांवरती सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे की जेणेकरून एक शिवसेना हा आपल्या पूर्ण प्रभागाला एक कुटुंबाप्रमाणे संबोधते आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या ह्या कौटुंबिक
समस्यांचं सुद्धा निवारण करण्यासाठी हे अभियान आणलेलं आहे आणि याच्यामध्ये नेतृत्व आपल्या सौ मीनाक्षी मॅडम शिंदे करता आहेत आणि त्याही खूप धडाडीच्या कार्यकर्त्या असं पण म्हणू शकतो शिवसेनेच्या, की ज्या प्रत्येक ठिकाणी की अग्रेसरपणे किंवा पुढे आहेत आणि त्या कुठेच कमी पडणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर मीनाक्षीताई शिंदे त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी आज माझ्या विभागात येऊन त्यांनी लाडकी सून अभियानचा आज उद्घाटन केला. त्यामुळे त्यांचा विशेष आभार व्यक्त करेल. कारण हा लाडकी बहीण ही शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना ही योजना आणली. त्याचा खूप महिलांना त्याचा फायदाही झाला, कारण स्वतःचा हक्काचे पैसे हे महिलांना मिळू लागले. परंतु महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. आगवणेसारखा प्रकरण जेव्हा झालं त्यावेळेला आगवणे ज्या मुलीचे वडील हे स्वतः शिंदे साहेबांकडनं आले आणि त्यांनी शिंदे साहेबांना सांगितलं, दिघे साहेब असते तर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता लागली नसते. आणि शिंदे साहेबांनी ताबडतोब तो संविधानशील ज्याला म्हणतात त्यांनी ताबडतोब हा निर्णय घेतला काही लाडकी सून अभियान ह्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही आणि अन्याय झाला तर त्या ठिकाणी शिवसेना ही पहिले जाईल अशा प्रकारचा हा अभियान आहे. कारण शिवसेनेची शाखा ही महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये शाखेचे जाळे विणलेले आहेत. ते गुरुवर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी वंदनीय बाळासाहेबांच्या आदेशाने दिघे साहेबांनी शिवसेनेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात विणलेले आहेत. आणि आज महाराष्ट्रामध्ये पायाला भिगिरी लावल्यासारखे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खेडोपाड्यामध्ये फिरत आहेत. त्यामुळे सर्व खेडेपाड्यांमध्ये आमची शिवसेनेच्या शाखा कार्यरत आहेत. त्याचबरोबर ह्या स्लम एरिया आहे. आम्ही या ठिकाणी नियमितपणे महिलांची समस्या असायचं त्याच्यावर समाधान करण्याचा प्रयत्न करायचो, परंतु कायदेशीर ज्याला आपण ताकद म्हणतो ती आमच्याकडे नव्हती आणि त्यामुळे कधीतरी महिलांवर जे अन्याय व्हायचा आमच्याकडनं जेवढे प्रश्न सुटायचे ते ठीक आहे, परंतु त्या व्यतिरिक्त जे कायदेशीर मार्ग अवलंबाचा असेल तर त्या ठिकाणी वकिलांची फौज उभी करण्याची ताकद जी पाहिजे ती वंदनीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज तयार करून उभी करून दिलेली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं शिवसेनेचा कार्यालय सूर्या निवडणूक कार्यालय जे आहे त्या ठिकाणी आणि आनंद मठ या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करेन आणि त्याचा नक्कीच या महिलांवरचा अन्यायाचा जो पाळा आहे तो कमी होईल आणि त्यामुळे महिलांना एक सक्षमीकरण आपण जेव्हा महिला म्हणतो सक्षमीकरण झाल्या, परंतु त्याचबरोबर सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर होता त्याच्यामधून हा मार्ग निघेल असं मला वाटतं.